नमस्कार खवय्यांनो, मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फ्रायर खवय्येमध्ये, जिथे आपण बघणार आहोत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी। आज आपण पाहणार आहोत सर्वात सोपा आणि अगदी झटपट तयार होणारा बिना अंड्याचा स्लाइस केक एअर फ्रायर मध्ये। हा केक खूप मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी लागतो। माझी आई आम्ही लहान असल्यापासून असे केक नेहमी करते। विदाउट आयसिंगचे जे केक असतात ना, ते आम्ही कधीच बाहेरचे खाल्ले नाही। तर आजची रेसिपी माझ्या आईची सिक्रेट रेसिपी आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या प्रिय आईसाठी बनवलेला आहे। योग्य प्रमाण, एअर फ्रायर मध्ये बेक करण्याची योग्य पद्धत आणि केक मऊ आणि परफेक्ट बनण्यासाठी सोप्या टिप्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर हा केक करताना कोणत्याही साहित्याकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला दोन महत्त्वाची कामं करायची आहेत। पहिली म्हणजे एअर फ्रायर 160 डिग्री सेल्सिअसला 7 ते 8 मिनिटं प्री हीट करून घेणार आहोत। कारण एकदा आपलं मिश्रण तयार झालं ना की जास्त वेळ घालवायचा नाही, लगेच एअर फ्रायर करायला घ्यायचा केक। त्याच्यामुळे आधीच लक्षात ठेवून एअर फ्रायर प्री हीट नक्की करून घ्यायचा आहे। आणि दुसरं म्हणजे आपला जो केक टीन आहे ना, त्याला ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे। एअर फ्रायर मध्ये हे असे केक टीन चालतात। तुमच्याकडे जर असा नसेल तर कोणताही स्टीलचा बाउल किंवा कुंडा असतो तर तो ठेवला एअर फ्रायर मध्ये तरी सुद्धा चालेल। भांड्याला व्यवस्थित तेल लावून बटर पेपर ठेवून त्याला पण तेल लावलेलं आहे। तुमच्याकडे हा बटर पेपर नसेल ना तर तेल लावून झालं की थोडासा मैदा भरभरून घ्या आणि भांड तयार करा। या दोन गोष्टी आपण आधीच करून घेतल्या की आता आपण केक करायला घेऊ। सर्वात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाऊण कप म्हणजे 3/4 कप दूध घेऊया। त्यामध्ये अर्धा कप तेल टाकायचं आहे। इथे वास नसलेलं तेल वापरलं आहे मी। ही पहिली आणि महत्त्वाची टीप आहे, कारण की मोहरी, शेंगदाण्याचं थोडंसं वास असलेलं तेल वापरलं ना की केकला सुद्धा थोडासा वास येतो। मी इथे सूर्यफुलाचं तेल वापरलं आहे। नंतर त्यात आपण पाव कप म्हणजे 2 चमचे दही घालूयात। अंड वापरल्यामुळे जो केकला सॉफ्टनेस येतो ना, तोच या दह्यामुळे येतो। इथे दुसरी टीप लक्षात ठेवायची आहे की हे सगळं जे साहित्य आहे ना, ते रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, नाहीतर केक व्हायला जास्त वेळ लागतो। त्यानंतर 1 कप पिठी साखर घालते मी इथे। ही मी घरीच मिक्सरवर केलेली पिठी साखर आहे। त्यामध्ये पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घालूयात। अगदी बेकरीच्या केक सारखी चव येते या इसेन्समुळे। हे सगळं आपण मिक्सरवर फिरवणार आहोत। पूर्वी काही इलेक्ट्रिक विस्कर वगैरे नव्हते आणि अजूनही बऱ्याच जणांकडे नसतो, तेव्हा माझी आई हे सगळं मिक्सर मध्येच करते। हाताने मिश्रण फेटायला गेलं तर खूप वेळ लागतो, त्यामुळे ही खूप सोपी पद्धत वाटते मला। मिक्सरवर फक्त 2 ते 3 रिपल्स काढायचे आहेत, जास्त वेळ मिक्सर मध्ये फिरवायचं नाही। चला तर मग हे आपलं मिक्सरवरचं मिश्रण रेडी झालेलं आहे। आपण बेकरीमध्ये मिळतो तसा ऑथेंटिक पद्धतीचा मैद्याचा स्लाइस केक करणार आहोत। त्याच्यामुळे मी इथे 1.5 कप मैदा चाळून घेते। तुमच्याकडे हा मेजरमेंट कप नसेल ना तर कोणतीही एक मोठी वाटी घ्या आणि त्याच वाटीने सर्व काही मेजर करा। त्यामध्येच आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेऊया। बेकिंग पावडर मुळे केक मऊ होतो आणि सोड्यामुळे छान स्पॉन्जी होतो। तर हे सगळं आपण एकत्र चाळून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण मैद्याला बेकिंग पावडर आणि सोडा व्यवस्थित लागतो। आता यामध्ये मगाशी केलेलं मिक्सर मधलं जे मिश्रण आहे ना, ते घालून घेऊयात। थोडंसं मिक्स करून घेतलं की त्याच्यात टुटी फ्रुटी घालूयात। या टुटी फ्रुटी मी 1 चमचा मैद्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत। तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता। आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडं घट्ट आहे। यात आपण अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घालणार आहोत। प्रत्येक दह्याची आणि दुधाची कन्सिस्टन्सी वेगवेगळी असते, म्हणून मगाशी मिक्सर मध्ये आपण 3/4 कप दूधच घेतलेलं होतं, ते पण थोडं थोडं घालणार आहे मी इथे। तुम्हाला समजा पाव कप दूध घातल्यावर मिश्रण साईलसर वाटलं तर अजून घालू नका। मला हे पूर्ण अर्धा कप दूध लागलेलं आहे। जास्त पण दूध घालायचं नाही, नाहीतर मग आपला केक लवकर बेक होत नाही आणि खालून ओला राहतो। व्यवस्थित कट आणि फोल्ड या पद्धतीने मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मिश्रण तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही इथे। या कन्सिस्टन्सीला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात, म्हणजे अलगद पीठ चमच्यातून खाली पडतं। आता हे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच केक टीन मध्ये ओतून घेऊयात, कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो घातलेला आहे ना, तो ऍक्टिव्हेट झालेला आहे। त्याच्यामुळे आपण प्री हीट आणि टीन ग्रीसिंग हे आधीच करून घेतलेलं होतं। हे मिश्रण भरून झालं की डबा थोडासा आपटून घेऊयात, म्हणजे मिश्रण एकसारखं पसरलं जातं आणि आतमध्ये जी हवा दाबलेली गेलेली असते ती सुद्धा बाहेर येते।
एअर फ्रायरच्या ट्रेवर आपण हा डबा ठेवणार आहोत आणि 160 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं आपण एअर फ्राय करून घेणार आहोत. इथे तिसरी आणि महत्वाची टीप अशी आहे की पूर्ण 30 मिनिटं होईपर्यंत आपण एअर फ्रायर अजिबात उघडायचा नाही. इतर वेळेस कसं आपण थोडंसं चेक करतो झालं आहे का नाही, त्यासाठी एअर फ्रायर उघडतो. पण बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट झालेली असते आणि बाहेरची थंड हवा लागली की एकतर केक फुलत नाही किंवा त्यातली हवा निघून जाऊन केक खाली बसतो. त्याच्यामुळे मीडियम म्हणजे 160 डिग्री सेल्सिअसला पूर्ण 30 मिनिट हा केक ठेवायचा आहे. अजिबात एअर फ्रायर उघडायचा नाही. त्यानंतर टूथपिक घालून थोडंसं चेक करायचं खालपर्यंत केक व्यवस्थित झालाय ना. जर ओलसर लागला तर अजून 10 मिनिटं 160 डिग्री सेल्सिअसला तुम्ही एअर फ्राय करू शकता. पण माझा केक अगदी 30 मिनिटातच व्यवस्थित तयार झालेला आहे. केक झाला ना की अजिबात घाई करायची नाही. एका जाळीवर हा टिन ठेवून द्यायचा. म्हणजे सगळीकडून तो व्यवस्थित थंड होतो. पूर्ण थंड होऊन द्यायचा. 1 तास तरी लागतो व्यवस्थित थंड होण्यासाठी. इथे मी त्याच्या कडा व्यवस्थित सुरीने सोडवून घेतलेल्या आहेत. एक प्लेटवर उलटा करून थोडंसं टॅप केलं की आहाहा! तुम्ही बघू शकता अजिबात न चिकटता व्यवस्थित निघालेला आहे केक. बटर पेपर काढून घेऊयात आणि मस्त स्लाइस करून घेऊयात. मुलं तर हा केक नुसताच खातात. पण चहासोबत इतका सुंदर लागतो ना की अगदी 2 दिवसातच सगळा केक फस्त होतो. तुम्ही सुद्धा ही माझ्या आईची सिक्रेट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा. थँक यू. बाय बाय.